ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. भारतीय धर्माची मूलभूत तत्वे यातून भारतीय धार्मिकतेच्या अगदी मुळाशी एक संकल्पना आहे. त्यावर आज आपण जरा लक्ष देऊया. म्हणजे बघा, यामध्ये म्हटलंय की भारतीय मनाची एक समन्वयवादी आणि काय म्हणतात त्याला सर्वसमावेशक वृत्ती आहे. हे समजून घेण्यासाठी श्री अरविंद यांची पहिली मूलभूत संकल्पना ती पाहूया. म्हणजे या दृष्टिकोनाचा पाया कसा आहे हे कळेल. अगदी. श्री अरविंद असं म्हणतात की भारतीय धर्म हा साधारणपणे 3 मुख्य आध्यात्मिक अनुभूतींवर किंवा संकल्पनांवर आधारलेला आहे. तर आज आपण त्यातली पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्वाची संकल्पना त्यावर बोलूया. हो. आणि ही पहिली संकल्पना म्हणजे वेदातलं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, एकम सत विप्रा बहुधा वदंती. यात खूप खोल अर्थ आहे असं वाटतंय. काय नेमका अर्थ आहे याचा, आणि हे इतकं महत्वाचं का मानलं जातं? याचा अगदी सरळ अर्थ आहे, सत्य एकच आहे, पण जे विद्वान आहेत ते त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात किंवा सांगतात. हीच गोष्ट आपल्याला उपनिषदांमध्ये एकमेव द्वितीयम म्हणजे ते एकच आहे, दुसरं काही नाही या शब्दात सापडते. त्यालाच ब्रह्म म्हटलं आहे. ब्रह्म. अच्छा. हो. म्हणजे या जगात जे काही आपल्याला दिसतं, जाणवतं, अस्तित्वात आहे ते सगळं म्हणजे ते एकच सत्य. आणि गंमत म्हणजे ते सत्य या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा आहे. ते केवळ या विश्वात सामावलेलं नाहीये, पलीकडेही आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मग वेगवेगळ्या परंपरा ह्याच एका सत्याला वेगवेगळ्या प्रकारे ओळखतात असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. बौद्ध विचारात याला चिरंतन तत्व म्हणतात. हो. तर मायावादी जे आहेत ते याला केवल तत्व म्हणतात. आणि मग आस्तिक परंपरेत त्याला परम ईश्वर किंवा पुरुष म्हटलं जातं, जो सगळ्यांना धारण करतो, जीव आणि प्रकृती. या सगळ्या संज्ञा म्हणजे ब्रह्म म्हणा, चिरंतन तत्व म्हणा, केवळ तत्व किंवा मग परमेश्वर, या सगळ्या एकाच अंतिम शाश्वत अनंत सत्याकडे निर्देश करतात. अच्छा. हाच भारतीय धार्मिक विचारांचा समान धागा आहे. भलेही नावं वेगळी, मार्ग वेगळे, पण मूळ रोख एकाच सत्याकडे. अगदी. हेच त्याचं सौंदर्य आहे. म्हणजे मग असं म्हणता येईल की हे जे अंतिम सत्य आहे त्याचा शोध घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं कोणत्या ना कोणत्या प्रकारे. हो. हीच भारतीय अध्यात्माची पहिली आणि मुख्य श्रद्धा आहे. तोच ध्यास आहे. निश्चितच. अगदी बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे हे ध्येय गाठण्यासाठी भारतात असंख्य मार्ग आहेत. पारंपरिक उपासना आहेत, ज्ञानमार्ग आहे, योग आहे आणि अगदी नवीन पद्धती सुद्धा असू शकतात. कोणत्याही मार्गाने जा, अगदी स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने जरी कोणी ते अंतिम सत्य जाणलं तरी ते त्या व्यक्तीला धर्माच्या मूळ गाभ्यापर्यंतच घेऊन जातं. म्हणजे जणू काही एकाच ठिकाणी पोचायला अनेक दरवाजे आहेत. अगदी तसंच. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या आधारे हे पाहिलं की भारतीय धार्मिकतेचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणजे सत्य एकच, पण नावं अनेक, मार्ग अनेक. बरोबर. आणि या विविधतेला पूर्ण मान्यता आहे इथे. किंबहुना ती या विचारधारेचा एक अविभाज्य भागच आहे. अगदी. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.